मोर्चा काढला जातो एकंदरीत काय सांगाल ज्या प्रकारे मागणी होते की आता त्या ठिकाणी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती आहे तिचे आज पत्रकार परिषद होती. त्याच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने आपल्याला माहिती आहे की महाबोधी महाविहारच्या त्या ठिकाणी जे आहे ते सातत्याने जे आहे ते बुद्ध भिक्षूंचं आंदोलन मागच्या वर्षभरात चालू आहे. तथागत गौतम बुद्धांना तिथे ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी जे आहे ते जे बीटी ऍक्टच्या अंतर्गत जे महाविहारामध्ये कायदा आहे त्या अंतर्गत 1949 चा कायदा रद्द करावा अशी मागणी आणि त्याचबरोबर हे बौद्ध समाजाच्या हातात द्यावी ही मागणी, या दोन मागण्या घेऊन आम्ही संसदेपासून त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं. आज आम्ही सडकवर उतरण्याचं काम करतो आहोत. 14 तारखेला सकाळी जो आहे हा मोर्चा असणार आहे 12 वाजता दुपारी. त्यावेळी माझी सर्वांना विनंती राहील की सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं, बहुसंख्येने सामील होऊन हा मोर्चा जो आहे तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे महाबोधी महाविहार जे आहे हे याच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या सेंटिमेंट तुम्ही आता ऐकलाय आणि सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की हे बुद्ध समाजाच्या हातामध्ये मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा कायदा रद्द होणं आवश्यक आहे. हा कायदा जो आहे तो देशाचं संविधान आणण्यापूर्वीचा कायदा आहे, त्यामुळे या कायद्या संदर्भात आम्ही सातत्याने बोललेलो आहोत. सर्व बौद्धिक नेते एकत्र होते. आता काय सांगाल एकंदरीत बिहार निवडणुकीवरती याचा परिणाम होईल? हा बिहारचा इलेक्शनचा ह्याचा संबंधच नाहीये. करता हा विषय एका महाबोधी महाविहाराचा आणि त्याच्या संदर्भातला कायदा रद्द करायला पाहिजे म्हणून देशाच्या पंतप्रधानांना सांगा बस. आम्ही मंत्री महोदयांना आवाहन केलेलं आहे. मंत्री महोदयांनी त्याच्या संदर्भातली बैठक करावी. आम्ही कायदा रद्द झाला नाही तर काय भूमिका राहील? आमची भूमिका तीच आहे, लढाई लढण्याची.